नमस्कार मंडळी, मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। आज एकदम मस्त घराच्या बाहेर बसलोय कारण की वातावरण एवढा मस्त झाला ना, काय काय ढग गेलेत आणि दुपारचे 1 वाजले असत आणि वातावरण बघा तुमका एकदम जबरदस्त देखवत आहे। पावसाचं वातावरण झालं आणि आज बुधवार असा आणि आज राखण देतलो। राखण कोकणामध्ये देतात, तुमका माहिती असत तर माहीत नाही, पण जनरली आपण ज्या जागेत राहतो थैसर एक राखण देतात म्हणजे त्या दिवसात कोंबो कापतात आणि तो नैवेद्य म्हणून देखावतात हैल्या जागेवाल्याक आणि मग त्याचा प्रसाद करून म्हणजे चिकन वगैरे करून खातात। ह्यो जनरली कार्यक्रम पावसाळ्यात किंवा गावात प्रथा अशी असता की जेव्हा शेती चालू होता, पाऊस पडता, पहिलो मिरग येता, त्या मिरगानंतर तो ह्यो कार्यक्रम जनरली लोकांचा असता। तर आता मिरग जनरली जूनमध्येच असता, जूनच्या पहिल्या आठवड्यातच, तर 7 जून वगैरे असता। आम्ही मुंबईकडे जातलो तर त्याच्यामुळे आम्ही आज राखण देतलो। तर तुमका मी वातावरण दाखवतो, मस्त वातावरण झाला, जरा एकदम पावसासारखा। पाऊस पडतो की नाही माहीत नाही, घडघडता तर बराच वेळाने असा। आता बघा पाऊस पडता काय आणि राखण बनवतानाचं चिकन मी तुमका दाखवतलं की आज बुधवारचा राखण देतानाचा चिकन कसा असा। तर मंडळी या बघा वरती एकदम सगळा काळा झाला, 1 वाजलो असं आणि हैसर सगळे काळे ढग असतात जनरली। आता हैसर इले मस्तपैकी आणि 1 वाजलो असा आणि मस्त एकदम थंड झाला वातावरण। कितीतरी दिवसापासून अशी इच्छा होती की वातावरण थंड झाला पाहिजे, कारण की मुंबईत गरमीन कंटाळा येलेलो आणि गावाक पावसासाठीच गेलेलो आम्ही। पाऊसच नाही, 5-6 दिवस पाऊसच नाही, हैराण होऊन झाला। आणि आता तुम्ही बघतास फायनली ते काळे ढग येतात। चातक पक्षासारखी वाट बघते मी पावसाची। आता कदाचित पाऊस पडत तर बघूया, पाऊस पडलो तर भिजूची इच्छा, पण माझा प्लास्टर असा आहे त्याच्यामुळे काहीतरी प्लास्टिक घालून जमला तर बघूया। आता पाऊस पडल्यावर दाखवत आहे आणि आतमध्ये तयारी काय चालू असा ती बघूया थोड्या वेळाने। तर चला, तर मंडळी हैसर रुद्र मस्तपैकी दुकान लावून बसलो असा, म्हणजे आमच्या घराच्या बाहेर काकाचं दुकान आहे। तर आता दुपार झाले त्याच्यामुळे त्याने सगळा सामान काढून आणलं नसा। तर लहान पोरांका होय ते सगळे वेफर मिळतात, तर रुद्रने हैसर धाड मारला नसा आणि एक वेफरचा पॅकेट घेतला नाही। हे चकोटे म्हणून क्रीम अँड ओनियन, बाकी अंडी सगळं मिळतं, अंडी मिळतात, चॉकलेटा मिळतात। हे बास्केट असा आणि आतमध्ये एक असा, आता त्याने काढला नसा। आणि ही आपली लाल परी आंबरडातून कणकवलीत चालली दुपारची। चला थांबली, कोणाक तरी घेता। तर मंडळी आता संध्याकाळी राखण दाखवतलो, पण त्याच्या आधी दुर्वा काहीतरी नाश्त्याक बनवता, कारण की बाहेर पावसाचं वातावरण झाला। दाखवते तुमका, पण ह्या दाखव, खोलून दाखव। तर हे कोबी मंचुरियन काय कोबी मंचुरियन कोबीचे। तर आता दुर्वा तळतली या, मग आपणाक बघूक मिळतला। तवसर बाहेरचा क्लायमेट बघूया आपण आणि मग हे कोबी मंचुरियन खाऊ घेऊया। हा, तर मंडळी राखण देवासाठी कोंबो याच्याखाली झाकून ठेवलं आणि ती लाल परी पाना विना देखवतात, धुवून घेतल्याने। जर असं पाऊस पडून गेलो, वातावरण अजून पावसाचा जा पण काही येणार नाही। थोडासा पाऊस पडून माती भिजवून गेलो, आता बघूया पाऊस येतलो तेव्हा दाखवतोय। तैसर काकांचं काम चालू पाळण्यात, मस्त थंड वाटतं आज जरा। चला, पप्पा राखण देऊची तयारी करतात, बघूया काय काय करतात थोड्या वेळाने, सगळा होऊन देत पहिला। तर मंडळी मंचुरियन भजी, कोबीची भजी रेडी होता आणि बाहेर मस्त पाऊस पडून चालू झालो। दिसतं काय बोलावला दिसता तुळशीकडे दे, याला दे भजी।
तर आता आपण पावसावर बघूया भजी तळता. भजी खाऊया पावसात मस्तपैकी. तर मंडळी बारीक बारीक पाऊस पडता हे बघा. हां आणि आता वातावरण नाही पाऊस पडता आता मस्तपैकी. आता पण भजी तयार होतात. भजी खाऊया. भजी तयार झाल्यावर कोंबडी लपली आमची थैसर कोपऱ्यात जाऊन. बिचारी पावसात भिजतात. आतमध्ये घेऊ कोया आता. तर मंडळी मस्तपैकी पाऊस पडून गेलो आणि मी भजी खाते. भजी खाऊ घ्या मंचुरियनची भजी. तर मंडळी मस्तपैकी आता मंचुरियनची भजी टेस्ट करूया. पावसाची एक सर पडान गेली. माका वाटतं आता रात्री परत पाऊस येतलो. पण वातावरण मस्त झाला. एकदम जबरदस्त वातावरण झाला. या वातावरण 4 दिवसापूर्वी व्हायला होता माका. आज झाला. ठीक आहे. आता मस्त पाऊस पडल्यानंतर सगळीकडे हिरवळ उतरल्या. भजी खाऊया. आणि रात्री चिकन वड्याचा बेता. भजी खाते मजा भेटते. चला. तर मंडळी यो आता एक प्रथेप्रमाणे कोकणातल्या प्रथेप्रमाणे राखण दाखवची प्रथा असता. तर त्याप्रमाणे कोंबड्याचं नैवेद्य दिलो जाता. आता काका वगैरे ते दाखवतात. तर कार्यक्रम झाल्यानंतर चिकन बनताना. तर आपण डायरेक्ट आता चिकन बनताना बघूया. ही प्रोसिजर होऊन देत. तर चला मंडळी आता जेवणाची तयारी चालू झाली ऑलरेडी. वडे बनतात मस्तपैकी. सर ही काय नवीन मशीन असा. जुनी मशीन असा आमच्यासाठी नवीन असा. ह्याच्यावर गावात जास्त क्वांटिटीमध्ये वडे बनवचे असले ना तर ह्याच्यात बनवतात. तर डायरेक्ट बंद केली का वडे बनतात असा काहीतरी सिस्टम आहे. आणि हयसर आई वडे तळता. मिरगाचो मेनू. मिरगासाठी स्पेशल. नंतर आम्ही मुंबईत जाणार. ओके. हयसर मिरग करून मुंबईत जातलो. तर चला वडे झाल्यानंतर चिकन बनताला. तर आता कटिंग चालू आहे. तर आपण चिकन बनल्यानंतर बघूया. हे काय काजू चमचा दे जरा. मंडळी हे मस्तपैकी ओले काजू आणलेलं कणकवलीचं. तर हे काजू आता त्याच्यात चिकनमध्ये टाकतं त्याच्यामुळे भारी होतं ना. तर बघूया आपण आता नंतर. चला. चला मंडळी जेवू घेवा. चिकनचा थिक ग्रेव्ही, रस्सा, वडे आणि काकडी. भात घ्यायचा. आता जेवतो मस्त झाला आहे. तर तुमच्याकडे मिरगाचं चिकन बनवतात का आमका नक्की कळवा. आता जेवतंय आणि झोपतो. ते चिकन आणि वडे खाऊ शकता. आणि व्हिडिओ जर तुमचा आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये